नमस्कार बंधू भगिनींनो, अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी गायत्री अमोल बिरादार. कामाच्या व्यस्त वेळामुळे बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकता आला नाही. आता एकदम देशामध्ये अशी चर्चा रंगली, की काही पक्षांनी वंदे मातरम आणि देशभक्तीवर आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. आता स्वातंत्र्य लढ्यात जर आपला सहभाग नसेल आणि आपल्या बांधवांचा मात्र भरपूर सहभाग दिसत असेल, तर मग आपण श्रेय घ्यायचं कसं? मग कुठल्या ना कुठल्या गोष्टी त्या आपल्या म्हणून आपण आपल्याकडे ओढून घ्यायच्या. मग कुठल्या गोष्टींमध्ये आपल्याला वर्चस्व गाजवता येतं का? कुठली गोष्ट आपली म्हणून आपल्याकडे घेता येतं का? तर आपण पाहत आहोत, आपल्या देशामध्ये राजकीय पक्ष आणि पार्ट्यांची काही कमी नाही. रोज एकमेकावर त्यांची चालू असतं. हे याच्यावर तुटून पडतात, ते त्याच्यावर तुटून पडतात. तुम्ही काही केलं नाही, आम्हीच सगळं केलं. आम्ही काही केलं नाही, तुम्हीच सगळं केलं. मग आता आपण पाहत आहोत, सध्या भारतीय जनता पार्टी नावाचा पक्ष सत्तेमध्ये आहे. मग ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला रोज म्हणत असतात, की काँग्रेसनं काहीच केलं नाही, काँग्रेसनं काहीच केलं नाही. जे केलं ते सगळं आम्हीच केलं. आम्ही देशभक्त आहोत, आम्ही राष्ट्रभक्त आहोत, आम्ही असं आहोत, तसं आहोत. बरंच ते रोज चालू असतं. पण संसदेमध्ये सुद्धा ह्याच चर्चा असायला पाहिजे का संसदेमध्ये देशाच्या विकासाच्या नियोजनाचा आराखडा तयार केला पाहिजे, का विधान भवनामध्ये सुद्धा या अशीच चर्चा असायला पाहिजे, का देशाच्या आणि राज्याच्या विकासाच्या नियोजनाचा आराखडा तयार केला पाहिजे. हे आपल्या आमदार आणि खासदारांना अजून शिकवणं बाकी आहे. म्हणजे सध्या ते प्राथमिक शिक्षणाच्याही मागेच आहेत, अजून पुढे गेले नाहीत. पण मात्र जे पूर्वी आहे ते बंद करण्याच्या मागे मात्र सत्ताधारी लागलेले आहेत. म्हणजे आता सध्या पाहिजे, की आता गावागावामध्ये भारत हा खेड्यापाड्यांचा देश आहे आणि खेड्यापाड्यांमध्ये 8वी पर्यंत नेमक्या जिल्हा परिषदेच्या शाळा पोहोचल्या होत्या. मग आता 8वी पर्यंत पोहोचल्या होत्या, तर आताच्या सत्ताधाऱ्यांकडून त्या 12वी पर्यंत वाढवणं महत्त्वाचं होतं. म्हणजे किमान आता ज्या गावामध्ये 8वी पर्यंत शिक्षण उपलब्ध झालेलं आहे, त्या गावांमध्ये आता 12वी पर्यंत शिक्षण उपलब्ध आम्ही करून देत आहोत. ही घोषणा संसदेमध्ये व्हायला पाहिजे. पण ती घोषणा न होता कुठल्यातरी धर्माला आणि कुठल्यातरी राजकीय पक्षाला टार्गेट करायचं, की वंदे मातरमवर तुमचा हक्क नाही, तो आमचा हक्क आहे, तो आम्ही देशभक्त आहोत आणि तुम्ही गातच नाही, तुम्ही वंदे मातरमला डावललं आहे. मग कुठल्यातरी धर्माला टार्गेट करायचं. आता भारतीय जनता पार्टी म्हणले, की सरळ डोळ्यासमोर ठरतात मुस्लिम धर्म. पण त्यांनी हिंदूचा फार आदर करतात असंही नाही बरं का. म्हणजे आतापर्यंत हिंदूवर जे अन्याय अत्याचार होत आहेत किंवा हिंदू बांधवांचे जे खून हत्या होत आहेत, त्या काही मुस्लिम लोकांकडून नाही, जास्तीत जास्त ह्या हिंदू लोकांकडून, कपाळाला टिळे लावणाऱ्यांकडूनच झालेल्या आहेत आणि त्या कोणाच्या झाल्या तर वैष्णवांच्याच झालेल्या आहेत. आता वंदे मातरममध्ये सुद्धा हे असंच टार्गेट करत आहेत, की त्यांनी 2 गोष्टींना टार्गेट केलं. एक तर मुसलमानांना टार्गेट केलं, म्हणजे मुस्लिम बांधव जे म्हणत नाहीत सध्या की त्यांचं म्हणणं आहे, की बुवा हे वंदे मातरम म्हणत नाहीत. आता म्हणतात का न म्हणतात आपण डिटेलमध्ये पाहू. त्यानंतर काँग्रेस पक्षाला की तुमच्यामुळे देशाचे 2 तुकडे झाले आणि नाहीतर भारत आणि पाकिस्तान एक पाहिजे होता, असं त्यांचं म्हणणं. त्यांनी मध्ये घेतलं वंदे मातरम हे गीत. आता वंदे मातरमवर कुठल्याही राजकीय पक्षाचा काहीच हक्क नाहीये. वंदे मातरम इथल्या देशभक्तांनी, या भारत मातेच्या शेतकरी पुत्राने शेतात काम करता करता ते गायले आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातलं संपूर्ण वर्णन त्या गीतामध्ये आलेलं आहे आणि त्या गीताचे बोल ऐकून सर्व देश एकवटला होता. जात, धर्म, पंथ, पक्ष सगळं विसरून सगळा देश एका जागेवर आला होता आणि इंग्रजाच्या खिलाफ चळवळ उभी केली होती. इंग्रजांच्या, ब्रिटिशांच्या खिलाफ लढत होता आणि ब्रिटिशांना इथून पळायला भाग पाडलं होतं. म्हणजे याच्यामध्ये अनेक क्रांत्या महत्त्वाच्या आहेत, अनेक देशभक्त महत्त्वाचे आहेत आणि त्यामध्ये एक सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलेला सूर म्हणजे वंदे मातरम. जसं आपण म्हणतो ना, आपण दिवसभर भजन केलं, टाळ्या वाजवल्या, देवाचं भजन केलं किंवा देवाला अशा हाका मारल्या, "देवा तू माझ्याकडे ये, देवा मला आशीर्वाद दे, देवा असं कर, देवा माझी पीडा घाल" वगैरे आपण म्हणलो, दिवसभर म्हणलो. पण एकदा देवाचं असं स्वरतालात भजन केलं, गाणं म्हणून, आवाजात, तर तो आवाज देवापर्यंत लवकर पोहोचतो. असं अगदी. अगदी वंदे मातरमचं तसंच आहे, की वंदे मातरम गायलं, म्हणलं, की लोकांच्या हृदयापर्यंत ते पोहोचलं. त्याचे पडसाद डायरेक्ट हृदयावर उमटले लोकांच्या आणि सर्व जनता एकवटली आणि म्हणून तेव्हा असं काहीही नव्हतं, की आमच्या धर्माचं आहे ते किंवा त्याच्यावर आमच्या धर्माचं वर्चस्व राहील वगैरे. संपूर्ण देश एकत्र झाला होता. नाही फक्त हिंदू ब्रिटिशाच्या खिलाफ लढले होते किंवा फक्त मुस्लिमच ब्रिटिशांच्या खिलाफ लढले होते असं नाही. सर्व एकत्र होऊन लढले होते. म्हणजे त्या "ए मेरे वतन के लोगो" जर
आमदार खासदारांनी प्रधानमंत्र्यांनी गाणं पूर्ण वाचलं आणि नंतर गायलं तर त्याच्यामध्ये कळेल त्यांना की किती धर्माचे लोक एकत्र आले होते आणि अ, ते कसं लोक एकत्र येऊन लढत होते ब्रिटिशांच्या खिलाफ. कारण ब्रिटिश हे काही साधेसुधे नव्हते, की जे 150 वर्षे दुसऱ्या देशावर येऊन राज्य करू शकतात, वर्चस्व गाजवू शकतात. केवळ आपल्या देशावरच त्यांचं वर्चस्व नव्हतं. ते साम्राज्यवादी होते. या जगातल्या अनेक देशांवर त्यांचं साम्राज्य होतं. आणि त्यांचं ते घोषवाक्यच होते, की हा साम्राज्यवादच त्यांना खूप मान्य होता. आणि मग ते साम्राज्यवादी असल्यामुळे त्यांना वाटायचे, की सर्व विश्वावर आपलंच साम्राज्य असावं, आपणच राज्य करावं. आणि म्हणून ते जी व्यक्ती किंवा आता आपण 150 दिवस सुद्धा कोणाच्या घरामध्ये जाऊन राहू शकतो का? पण देशामध्ये येऊन 150 वर्ष राज्य करायचं म्हणजे ते सामान्य बुद्धी असेल त्यांची असंही नाही ना. त्यांनी काय-काय नियोजन केलं असेल, काय-काय प्लॅन केला असेल, की या देशाला कसं तोडायचं, कसे तुकडे करायचे, काय-काय करायचे, ही सगळी ब्रिटिश नीती होती. आणि ब्रिटिश इथं येऊन राहिले, ब्रिटिशांच्या खिलाफ हे सगळं होतं. आणि मग इथे पक्ष आणि पार्ट्यांचा संबंध काय होता? पण लढा आता त्यावेळेस जशा संघटना निर्माण झाल्या, तशा संघटनांनी ब्रिटिशांच्या खिलाफ लढा दिला. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची डोळ्यासमोर असणारी आणि सगळ्यांच्या परिचयात असणारी संघटना म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी. आता ही संघटना अशी निर्माण झाली होती, की पूर्ण ब्रिटिशांच्या खिलाफ असायची. याच्यामध्ये काही साधेसुधे, ऐरे-गैरे लोक नव्हते. अ, अतिशय महत्त्वपूर्ण लोक होते. सगळ्यात आधी डोळ्यासमोर आपल्या महात्माजी गांधी येतात, ज्यांना स्वतः सुभाष बाबूंनी राष्ट्रीय पिता म्हणजे राष्ट्रपिता, संपूर्ण देशाचे आपले पिता म्हणलेलं म्हणून संबोधलं होतं. साध्या-सुध्या माणसांनी राष्ट्रपिता नाही म्हणलं बरं का महात्माजींना. स्वतः सुभाष बाबूंनी म्हणले. आणि म्हणजे सुभाषबाबू तर स्वतः काँग्रेसमध्ये होते. सरदार वल्लभभाई पटेल होते. आता नेहरूंची तर ॲलर्जी आहे भारतीय जनता पार्टीला. म्हणून नेहरूंचा विषय आपण थोडासा बाजूला होऊ, कारण की ते म्हणतात, की नेहरूंनी काहीच केलं नाही. नेहरूंनी देशाला विकून खाल्लं म्हणतात. पण 6,000 धरण या देशामध्ये नेहरूंनी बांधलेत हे त्यांनी डोळ्यासमोर ठेवावं. एकही शाळा इंग्रजांनी इथे शिक्षण नावाची वस्तू ठेवली नव्हती. त्यानंतर गावागावात शिक्षण पोहोचवलं. म्हणजे तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी काहीच केलं असं म्हणता येत नाही. ज्या इंग्रजांनी सगळं लुटून नेलं, आपल्या घरी एखादी चोरी झाली आणि चोरांनी घरात सुई सुद्धा शिल्लक ठेवली नसेल, तर आपल्याला पुन्हा संसार उभा करायला काय कष्ट करावं लागतात हे जो व्यक्ती संसार करतो त्यालाच माहीत असतं. जो संसारच करत नाही, फॅमिली सोबत राहत नाही, त्याला कळल कसं, की संसार उभं करायला काय कष्ट लागतात म्हणून. तसंही इंग्रजांनी सगळंच नेलं होतं इथलं लुटून, चोरून सगळंच नेलं होतं. आणि जवळपास ह्या देशामध्ये काय होतं मग? अन्न तुटवडा सुद्धा होता देशामध्ये. गरिबी हटाव कार्यक्रम या ठिकाणी राबवावे लागले. काहीच नव्हतं. तत्कालीन प्रधानमंत्र्यांना तर सगळ्या विश्वभर फिरावं लागलं असेल, की आमच्या देशामध्ये काय-काय आम्हाला आता इथं निर्माण करावं लागणार आहे म्हणून. आणि तत्कालीन अशा वेळेमध्ये तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी या लोकांना जगवलं, येथील लोकांना जागवलं आणि हे लोक जिवंत ठेवले. नाही की त्यांनी कुठली एखादी हाणामारी किंवा एखादी बिमारी आणून मारलं नाही या लोकांना. या लोकांना जगवलं त्यांनी आणि जगण्याची जिद्द दिली, मेहनत करण्याची जिद्द दिली. एक म्हणजे एखाद्या वेळेस प्रधानमंत्र्यांनी सांगितलं ना, की आज आपण सोमवारचा उपवास करणार आहोत. आपल्याकडे थोडंसं धान्याचा तुटवडा आहे आणि आपण अमेरिकेचा तो लाल गहू खाण्यापेक्षा आपण एक दिवस भारतीय उपवास करू सोमवारचा. आणि पण अमेरिकेला मात्र आपण हात पसरायचे नाही, लाचार व्हायचे नाही. तर संपूर्ण भारत देशातील तत्कालीन जनतेने प्रधानमंत्र्याचे शब्द ऐकलेले आहेत आणि तेच जुने लोक आज सुद्धा सोमवार उपवास टाळत नाहीत, अजूनही करतात. मग अनेक मुस्लिम लोक आहेत त्याच्यामध्ये, की ते सोमवार उपवास करतात. का? तर प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं आपल्याला अमेरिकेसमोर लाचार व्हायचं नाही. आज तर आपण पाहत आहोत प्रत्येक क्षणाला अमेरिकेसमोर आपले लोक लाचार झालेले दिसलेत. प्रत्येक वेळेस गुडघे टेकवत आहेत त्या अमेरिकेसमोर. पण पूर्वीच्या प्रधानमंत्र्यांमध्ये असा फरक होता. प्रधानमंत्री आजही आहेत, प्रधानमंत्री पूर्वी होते, प्रधानमंत्री समोरही असणार या देशाला. पण फरक असतो. पण नेहरूच्या नावाविषयी ॲलर्जी, नेहरूमुळे देशाचे 2 तुकडे झाले वगैरे असं म्हणतात. मग यांना प्रश्न विचारला जेव्हा एखाद्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी किंवा इतर देशभक्तांनी, की वंदे मातरमला तुम्ही तुमचं आता समजत आहेत आणि काँग्रेसला टार्गेट करत आहेत, की काँग्रेसनं वंदे मातरम पूर्ण म्हणलं नाही, त्याचे 2च कडवे घेतले आणि 2च कडवे गायले वगैरे असं जे म्हणत आहात. पण
तुमचा जन्म कधी झाला तर ते सांगतात, की आमचा जन्म 1925 ला झाला. म्हणजे आता बरोबर त्यांना 100 वर्षे पूर्ण झाली. यावर्षी त्यांनी 100 ही साजरी केली ना देशभर. आमचा जन्म 1925 ला यांचा जन्म झाला म्हणतात. मग 1925 पासून भारत तर स्वतंत्र 1947 ला झाला ना. यांना भारत स्वतंत्र झाला हेही माहीत नाही का? मग 1947 पर्यंत यांचा जन्म 1925 लाच झालाय. 47 पर्यंत यांनी का पूर्ण वंदे मातरम गायलं नाही? काँग्रेसनं 2च कडवे गायले म्हणतात ना, मग यांनी म्हणायचं होतं ना पूर्णच्या पूर्ण यांच्या आमदारांना, यांच्या नगरसेवकांना, यांच्या खासदारांना तर त्याचे 2 बी कडवे येत नाहीत. किमान काँग्रेसनं 2 तरी म्हणले असतील. यांना तर 2 ओळी बी येणार नाहीत त्या वंदे मातरमच्या आणि वर्चस्व मात्र गाजवायलेत, की आमचं हे वंदे मातरम. कुठून आलं यांचं अन् कुठून करतात? बरं मुस्लिमांना टार्गेट करतात पुन्हा त्याच्यामध्ये. आता मुस्लिम का म्हणत नाहीत किंवा का म्हणतात किंवा म्हणतात की नाही? आता हा प्रश्न काही मुस्लिम धार्मिक लोक कधी-कधी उत्तरं देतात. आपण पाहत असतो सोशल मीडियावरती, की काही जुने लोक असतील किंवा फारच धार्मिक असतील, जसे हे नाही का कट्टर आम्ही हिंदू आहे म्हणतात. तसं काही कट्टर आम्ही मुस्लिम आहे म्हणणारे म्हणतात. जसे की पाकिस्तानचे 2 तुकडे त्या कट्टरतेतूनच झाले. काहींनी मुस्लिम लीगचं समर्थन केलं, काहींनी मुस्लिम लीगची स्थापना केली आणि आम्हाला मुस्लिमांसाठी वेगळा देश पाहिजे म्हणले आणि तुकडे केले देशाचे. बरं मुस्लिमांसाठी वेगळा आहे तर हे म्हणतात नाही भारत आणि पाकिस्तान एक पाहिजे होता. तर भारतातले मुसलमान नको आहेत तर पाकिस्तानातले मुसलमान भारतीय जनता पार्टीला कशाला पाहिजे हेच कळत नाही. म्हणजे भारतातले सध्या इतके कमी मुसलमान यांना जमत नाही, तर पाकिस्तानातले इथं आणल्यावर मुस्लिमांची संख्या किती वाढल आणि मग यांना मुस्लिम बरे लागतील का? मग हा प्रश्नही कधी विचारात घेतला पाहिजे ना, पक्षांनी काहीही बोलायचं म्हणजे. आता मुस्लिमांना टार्गेट करत असताना काही कट्टर मुस्लिम म्हणतात, की वंदे मातरममध्ये जसं की हिंदू धर्म आणि हा मुस्लिम धर्म आहेच अलग-अलग. आहे तर आहे. दोन्ही धर्म एकत्र नाहीत तर नाहीत. आहे अलग तर आहे. पण त्याच्यामध्ये हे सांगतात, की जसं की वंदे मातरमचा अर्थ जर हिंदू धर्मामध्ये पृथ्वीला देव मानतात. भगवान सूर्यदेवांनाही देव मानतात. आपला धर्म असा आहे हिंदू धर्म, की हा सर्वव्यापक म्हणलेला आहे आणि सर्वत्र देवच आहे. जसं की साधू संत आपले संत वर्णन करतात ना, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज मी या दृष्टीने पाहिला, एक विठ्ठलची विठ्ठल. हा भगवान परमात्मा सर्वत्रच भरून उरला आहे. तसं पृथ्वीमध्ये सुद्धा कणाकणामध्ये देव आहे आणि पृथ्वीमध्ये भगवान परमात्माच असल्यामुळं आम्ही या धरती मातेला आम्ही वंदन करतो. आम्ही काय करतो? धरती मातेला वंदन करतो म्हणून त्यांनी सांगतात. म्हणजे नमन करतो. म्हणजे पृथ्वीला देव मानलेला आहे असं मुस्लिम काही बांधवांचं म्हणणं येते, की त्या गीतामध्ये पृथ्वीला देव मानलेले आहे. पण मग ते सांगतात, की मुस्लिम धर्मामध्ये अल्लाह सोडून इतर कुठलाही देव नाही. म्हणजे त्यांच्या धर्मामध्ये जसं त्यांना मानलेलं आहे. आता प्रत्येक धर्माची शिकवण असते, की अल्लाह हाच एक देव आहे. दुसरा देव नाही. मग त्या गीतामध्ये जर पृथ्वीला देव मानलं असेल, तर मग आम्ही अल्लाह सोडून पुन्हा इतर देवाला मानत आहोत, असं आम्हाला वाटेल किंवा असं आमच्या धर्माच्या काहीतरी विरुद्ध होईल. आम्ही फक्त अल्लाहलाच देव मानायचं. बरं आता हे फक्त मुस्लिम धर्मामध्येच एवढी एकनिष्ठा सांगितली का देवावरती, अल्लाहवरच एकनिष्ठा? हिंदू धर्मामध्ये एकनिष्ठेला महत्त्व नाही का देवाच्या? तर आहे ना. जसं मुस्लिम धर्मामध्ये फक्त पृथ्वीला वंदन करायचं नाही, फक्त अल्लाहच एकनिष्ठ आहे, असं जर म्हणलं आहे, तसं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाचे जे भक्त आहेत, ते भक्त म्हणतात, की मला जर उद्या मी आज पांडुरंगाचा भक्त आहे आणि उद्या जर तुम्ही मला म्हणले, "या महादेवाच्या पाया पडा," तर मी पाया पडणार नाही. महादेवाला मी वंदन करणार नाही. कारण का? तर माझं ठाम मत आहे, "कटावरी कर नाही ज्या देवाचे, न घे मी तयाचे दर्शन." ज्या देवाचे कमरेवरती हात नाही, जो विटेवरती उभा नाही, त्या देवाला मी वंदन करणार नाही. त्या देवासमोर मी वाकणार नाही, झुकणार नाही. मी त्या देवाचं दर्शन घेणार नाही. हा आपला हिंदू आपले नामदेवराय म्हणतात. असं मी महादेवाच्या सुद्धा पाया पडणार नाही. कारण माझा एकच आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवण्या. जो विटेवरती उभा आहे, ज्याचं आणि जो अतिशय सुंदर आणि ज्याचे हात कमरेवरती आहेत, त्याचाच मी भक्त आहे आणि त्यालाच मी वंदन करणार. आपले संत जर असे म्हणत असतील, तर आपण आता नामदेवरायांना म्हणूत का?
तुम्ही का देशभक्त, तुम्ही देवाचे भक्त नाही, तुम्ही देशाचे भक्त नाही, तुम्ही असं कसं काय म्हणता? म्हणता येईल का? ही भगवंताविषयी असलेली एकनिष्ठता आहे. आणि संतांना याच्याही पलीकडे संत जाऊन सांगतात, की पतिव्रते जसा भ्रतार तैसा मा पांडुरंग. जसं एखाद्या स्त्रीला तिचा पती हा देवच असतो, तसा आणि इतर पुरुषाचं तिला काही महत्त्व नसतं. तो किती सुंदर असेल, किती उंच असेल, काय असेल, किती श्रीमंत असेल, पण तिचा पती जसा आहे ना, तोच देव आहे. इतरांना आम्ही मानणार नाही. मग तसा आम्हाला आमचा पांडुरंग परमात्मा आहे. आज या बोधावर जाऊन संत सांगतात एकनिष्ठच आहे. तसं असेल बाबा कदाचित ते मुस्लिमचे काही कट्टर लोक सांगतात, की आम्हाला अल्लाह हाच देव आहे आणि वंदे मातरममध्ये जर पृथ्वीला पण देव मानला असेल आणि म्हणून वंदन करायचं असेल, तर म्हणून आम्ही वंदे मातरम म्हणायचं टाळतो. पण आम्ही असं नाही, की आम्ही देशावरती प्रेम करत नाही. आम्ही हिंदुस्थान जिंदाबाद म्हणू. मग ते असं सांगतात. पण मग हाच मुद्दा पकडला जातो. मग दुसरा मुद्दा नसतो का, मग त्याच्याहूनच वारंवार टार्गेट करायचं. धर्माला टार्गेट केलं म्हणजे दोन्ही धर्मामध्ये एक असं विरोधाभास निर्माण करायचा, विरोध निर्माण करायचा आणि कुठेतरी भांडण-तंटे कायम राहिले पाहिजे. देशात एकात्मता नांदली नाही पाहिजे. हे ह्या लोकांनी सध्या संसदेत गाजवायला सुरुवात केली आहे. आणि म्हणून आता असं नाही, की म्हणजे मुस्लिमांमध्ये काही लोक म्हणत नाहीत, का हे नसतील कट्टर धर्माचे असणारे, धार्मिक असणारे म्हणा. पण अनेक लोक मुस्लिमांमध्ये वंदे मातरम सुद्धा म्हणतात. आता तुम्ही जर सगळ्याच मुस्लिम धर्माला टार्गेट करून त्यांना वारंवार त्याच्यावरती असं देशविरोधी असल्याचं मारा करसाल सारखा, तर आता आपण काही 2 चेहरे डोळ्यासमोर पाहूयात, की एक आहे आपले माजी राष्ट्रपती ए-पी-जे अब्दुल कलाम आणि दुसरे आहेत आता सध्याच्या परिचयाचे असणारे आमिर खान. ह्या 2 लोकांना असं काय म्हणून आपल्याला विरोध करता येईल बरं देशामध्ये? तुम्ही देशभक्त नाहीत म्हणता येईल का? तुम्ही मुस्लिम आहेत, हे सारखं मुसलमानांना म्हणतात, की तुम्ही पाकिस्तानमध्ये जा. महात्मा गांधींमुळे हे मुसलमान भारतात राहिले, हे पाकिस्तानमध्ये गेले असते. हे सारखं म्हणतात. एकीकडे म्हणतात त्यांना तुमचा देश पाकिस्तान आहे. एकीकडे म्हणतात पाकिस्तानातले मुस्लिम इथंच पाहिजे होते आणि भारत-पाकिस्तान एकच पाहिजे होता. म्हणजे राजकीय पार्ट्यातले लोकं जे असतात ना, ते शिकलेत का नाही हेच कळत नाही. जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेत का नाही हेही बी कळत नाही. वास्तविक पाहता ते जिल्हा परिषदमध्ये शिकले असते तर हुशार तरी असते थोडी, त्यांच्यामध्ये बांधिलकी तरी असते सामाजिक. पण एकीकडे भारत इथं पाहिजे, भारत आणि पाकिस्तान एक पाहिजे म्हणतात आणि इथले मुसलमान पाकिस्तानात पाहिजे म्हणतात आणि पाकिस्तानातले यांना इथं पाहिजे. कशाला पाहिजे काय माहिती. आता ह्यांचं असं चालतंय. आता हे जे 2 चेहरे आहेत आपल्या डोळ्यासमोरचे डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम आणि आमिर खान यांच्यामध्ये आपल्याला असं काय धार्मिक याच्याहून आपल्याला या लोकांना असं काहीतरी म्हणावं वाटेल का बरं? यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती नाही म्हणावं, तर डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलामांविषयी तर हे शब्द तरी आपण काढू शकतो का, की ते मुस्लिम आहेत आणि ते देशभक्त नाहीत? काढू शकतो का आपण? म्हणजे ह्या लोकांना काय माहीत यांच्याकडे जर हृदय नसेल तर हे काढतील. पण त्या डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलामांचं नाव जरी या देशातील लोकांना असं घ्यायचं असेल तर म्हणजे आता ते नसल्यामुळे लोकांना हृदयावर दगड ठेवावा लागतो आणि नंतर त्यांची आठवण काढावं लागते. असे व्यक्ती असतात मग ते तर मग त्या ह्यांनी थोडा विचार केला पाहिजे ह्या लोकांनी कुठल्या धर्माला टार्गेट करत असताना वाईट म्हणत असताना सर्वांगानेच वाईट म्हणलं पाहिजे का? त्यानंतर आमिर खान आहेत. आता तर आमिर खान सर्वांच्या परिचयाचे नाहीत असं कोणीच नाहीये. सर्वत्र परिचयाचा असणारा चेहरा म्हणजे अभिनेते आमिर खान आहेत. बरं जेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण दुष्काळ पडला होता आणि महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला होता. इतक्या दुष्काळाच्या ज्वाळा असा जळत होता अक्षरशः महाराष्ट्र. गावागावामध्ये टँकर चालू झाले होते. प्राणी, पक्षी असे डांबरी रोडवरती तडफडून मरत होते. म्हणजे जे पक्षी मित्र असतात, निसर्ग मित्र असतात ना, ते रोज असे धावत जायचे कितीतरी पक्ष्यांना घेऊन यायचे सावलीमध्ये. त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करायचे, चारा टाकायचे त्यांना, खाऊ टाकायचे त्यांना. असे रोज तडफडून मरायचे. एवढंच नाही, हिंदू धर्माला अतिशय प्रिय असणारी जननी माता गाय आहे ना, गाईला सुद्धा पाणी राहिलं नव्हतं. म्हणजे अनेक जिल्हे आहेत. बीड जिल्ह्यामध्ये काही छावण्या लावल्या होत्या, नगर जिल्ह्यामध्ये छावण्या लावल्या होत्या. असे अनेक जिल्हे आहेत, की म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आत्ताचा, तिथे छावण्या लावल्या होत्या. अशा अनेक जिल्हे असतील, सापडत असतील तुम्हाला, की जिथे सरकारला छावण्या तयार कराव्या लागल्या होत्या जनावरांच्या चारा पाण्यासाठी. गायी सुद्धा पाण्या वाचून तडफडत होत्या आणि अशा वेळेस
आमिर खानने विचार नाही केला ना, या गावामध्ये फक्त हिंदूच राहतात, इथे मुस्लिम नाहीत, म्हणून मी इथं पाण्यासाठी श्रमदान करणार नाही, माझी चळवळ उभी करणार नाही. या गावामध्ये गायी आहेत, बकरे नाहीत, मी फक्त बकरी असणाऱ्या गावांमध्येच पाण्याची सोय करीन किंवा श्रमदान करीन, माझी चळवळ उभी करीन. इथं गायी आहेत, मी इथं करणार नाही. हा भेदभाव आमिर खानमध्ये आला तर नाहीच, पण मला नाही वाटत, की भविष्यामध्ये आमिर खानच्या मनात सुद्धा असा विचार येईल कधी. म्हणजे इतका संयमी, शांत असणारा हा व्यक्ती, ह्या व्यक्तीला मुस्लिम म्हणून का म्हणून आता म्हणावं, की हा व्यक्ती मुस्लिम आहे. बरं तुम्हाला आता त्यांचे काही डोळ्यासमोर फोटो दाखवतो. ते फोटो बघा आणि ते फोटो स्वतः आमच्या गावातले आहेत स्वतःच्या आणि ज्यामध्ये आमिर खानच्या कपाळाला कुंकू आहे. हिंदूंचा लाल फेटा बांधलेला आहे आणि असा पेहराव असणारा हिंदूंचा. त्यांची पत्नी त्यांना आमच्या गावामध्ये साडी दिलेली आहे. बरं ठीक आहे, त्यांच्या पत्नींचं एक ठीक आहे किरणरावचं. पण आमिर खान त्यांच्या कपाळाला टिळा सुद्धा आहे. कुठल्या हिंदू ची म्हणजे जे काही कुंकू लावणे, टिळा लावणे, फेटा बांधणे, लाल गुलाबी फेटा, हे तर हिंदू धर्माचं आहे ना. मग हे सगळं बाह्य लक्षणाने सुद्धा आणि अंतर्लक्षणाने सुद्धा म्हणजे गायीसाठी पाण्याची सोय करणे अंतर्लक्षण झालं मनातलं. सामान्य व्यक्ती करू शकत नाही. श्रमदान करून आणि केवळ चळवळीतल्या लोकांनी चळवळ उभी नाही केली. स्वतःच्या पत्नीला घेऊन 2-2, 3-3 घंटे कंटिन्यू भर 12, 1, 2च्या दरम्यान मे महिन्याच्या टेम्परेचरमध्ये आमिर खानने श्रमदान केलेलं आहे. आता ते आमच्या गावामध्ये केलं हे आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. असं महाराष्ट्रामध्ये कित्येक गावांनी आमिर खान रोज श्रमदान करायचे, रोज कंटिन्यू. आज त्या श्रमदानामुळे आणि आमिर खान स्वतः श्रमदान करतात पत्नीला घेऊन म्हणून अनेक लोकांना प्रेरणा मिळायची आणि आपल्या पत्नीला घेऊन जोडीने श्रमदान लोक करायचे. अनेक दानशूर लोक पुढे यायचे, जेसीबी पुरवायचे, मशीन पुरवायचे, डिझेल पुरवायचे. आज बघा पाण्यावरती किती काम झालेलं आहे आणि महाराष्ट्रात आज टँकरची संख्या जवळपास पाहिली तर शून्यावर आली होती, शून्यावर अक्षरशः. म्हणजे इतका दुष्काळ हटवला एका मुस्लिम व्यक्तीने. आता ह्या व्यक्तीला आपण म्हणून का तुम्ही या देशाचे नाही, तुमचा अधिकार नाही या देशावरती, असं पाहिलं पाहिजे. प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक संप्रदायामध्ये, प्रत्येक जातीमध्ये काही-काही फक्त देशभक्त असतात, नुसते धर्मभक्त नसतात. ते धर्मांध झालेले आंधळे नसतात ते. डोळस व्यक्ती सुद्धा असतात आणि त्याचा विचार केला पाहिजे. पण जे खरे आंधळे आहेत ना, ज्याला इथल्या लहान-लहान मुलांनी सुद्धा अंधभक्त म्हणलेलं आहे, त्यांचा काय हक्क आहे वंदे मातरमवर? त्यांनी तर एक ओळ सुद्धा म्हणण्याचा हक्क नाही वंदे मातरमवर. कारण काही काही श्रेयच नाही ना, त्यांनी काही कर्तृत्वच नाही दिलं स्वातंत्र्य लढ्यामध्ये, तर काय अर्थ घ्यायचा? ते सांगतात आणि एकीकडे सांगतात, की आमचा जन्म 1925 ला झाला. मग 47 पर्यंत काही झोपा काढल्या का तुम्ही? तुमचा जन्म 1925 ला झाला ना, आता 100 वर्षे तुम्हाला पूर्ण झाले. मग काही झोपा काढल्या 47 पर्यंत तुम्ही एकदाही वंदे मातरम तेव्हा पूर्ण म्हणलं नाही, 2 ओळी सुद्धा म्हणल्या नाही, चळवळीत आले नाही. इंग्रजांना सोबत हातमिळवणी केली, मैत्री केली आणि ब्रिटिश स्वतः म्हणायचे, की यांच्यापासून आपल्याला काही धोका नाहीये. आपल्याला धोका आहे म्हणायचे, ब्रिटिश म्हणायचे, आपल्याला धोका काँग्रेसपासून आहे. कारण काँग्रेसमध्ये तुमच्यासारखे लोक नव्हते. काँग्रेसमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, कणखर नेतृत्व, सुभाष बाबूंचं नेतृत्व काँग्रेसमध्ये, तो महात्मा गांधीजींचं नेतृत्व, असहकार चळवळ इंग्रजांसोबत, चले जाओ, काठी उचलली. नुसती एक काठी अशी गांधीजींच्या हातात एक पंच अंगावरती आणि एवढी म्हणजे वृद्धापकाळामुळे जी काठी होती ती इंग्रजांना नाही मारायला उचलली हां. वृद्धापकाळामुळे गांधीजींच्या हातात काठी होती आणि एवढ्या वृद्ध व्यक्तीने, एका वैष्णवाने इतिहास घडवून दाखवला, की हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर. कसा आदर्श घेतला महात्माजींनी बघा. एका वृद्ध वैष्णवाने कसा आदर्श घेतला गौतम बुद्धांचा. गौतम बुद्धांनी हाती तलवार घेतली नाही, पण जगावर राज्य आज सुद्धा गौतम बुद्धाचे. आज सुद्धा जग म्हणतं, युद्ध नको, बुद्ध हवा. काय पाहिजे अजून आपल्याला मग? बुद्ध, शांती हवी आहे जगामध्ये. शांती हवी आहे सगळत्र आणि गौतम बुद्धांनी संपूर्ण जगभर धर्माचा प्रचार केला, शांतीचा प्रचार केला, जगाला, विश्वाला शांतीचा संदेश केला आणि तुम्ही आता काहीच सापडत नाही आपल्याला. काहीतरी मुद्दा लागतो इलेक्शन लढवण्यासाठी म्हणून पकडायचं वंदे मातरमला. अरे वंदे मातरम तर या धरतीतल्या कणाकणात आहे आणि लोकांच्या मनामनात आहे. ते एखाद्या राजकीय पार्टीने सांगण्याची गरज नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल, की आमची लयच देशभक्ती आहे, तर तुमच्या कार्यकर्त्यांना आणि तुमचे आमदार, खासदार आहेत ना, जे तुमच्या पार्टीच्या तिकिटावर लढलेत
बाजूला काढलं आणि वंदे मातरम जर आम्ही म्हणायला लावलं, तर किती जणांना म्हणता येईल? आणि मग कशाची तुमची देशभक्ती लावली? पण उगा काँग्रेस पक्षाला वारंवार टार्गेट करायचं आणि मुस्लिम धर्माला वारंवार टार्गेट करायचं आणि गांधीजींना सगळ्यात जास्त टार्गेट करतात. 2 ऑक्टोबर आला, की अंगाची लाही-लाही होते यांच्या ते आहेत ना WhatsApp युनिव्हर्सिटी यांच्या त्याला आग लागते अक्षरशः. काय ऑक्टोबर महिन्यात यांच्या अंगाला विंचू चावतात, की गांधीजींमुळे म्हणतात मुस्लिम इथं राहिले. गांधीजींमुळे मग मुस्लिम ते भारत-पाकिस्तानची फाळणी स्वातंत्र्याच्या वेळेस झाली ना. मग तुमचा जन्म 1925 पासूनच होता. तुम्ही 25 पासून होते म्हणतात ना, तुमचा जन्म झालाय 25 ला. तर तोपर्यंत तुम्ही मुस्लिमांना का नाही मग देशातून बाहेर पाठवलं? तर मग तुम्हाला त्या पाकिस्तानामध्ये जे मुस्लिम गेले त्यांनाही आणि भारतातल्याही तुम्ही बाहेर पाठवायला पाहिजे होतं ना आतापर्यंत. का नाही पाठवू शकले? तुम्हाला पाठवायचंच नव्हतं. तुम्हाला काही घेणं-देणंच नव्हतं धर्माचं. फक्त आपला स्वातंत्र्य लढ्यामध्ये काही सहभाग नाही आणि मग आता आपण श्रेय कशाचं घ्यायचं, कशाचं दाखवायचं श्रेय? मग मुस्लिमांना टार्गेट करायचं वारंवार टार्गेट करायचं. भारत-पाकिस्तान 2 फाळण्या झाल्या आणि असं झालं आणि तसं झालं आणि दुसरा देश निर्माण झाला. मग तुम्ही का होऊ दिला? जिन्नाला विरोध करायचं होतं ना. नेहरूंनी थोडीच मुस्लिम लीगची स्थापना केली. नेहरू थोडेच त्या पाकिस्तानचे प्रधानमंत्री बनले. उगा आता म्हणजे माणूस कितीही वाईट असला ना, तर तो व्यक्ती जेव्हा हयात नसतो, तर त्या व्यक्तीबद्दल कुणीही वाईट शब्द काढत नसतं. पण आपला हा सध्याचा प्रधानमंत्री, वर्तमान प्रधानमंत्री दुसरं कामच नाही. वारंवार आता हयात नसलेल्या व्यक्तींबरोबर सतत वाईट बोलायचं, सतत वाईट बोलायचं शोभलं पाहिजे मोठ्या पदावर असणाऱ्या माणसाला. का म्हणून वाईट बोलणार आता? ती व्यक्ती नाही ना आता. मग ठीक आहे. नेहरूनी मुस्लिम लीगची स्थापना केली असती आणि नेहरू जर पाकिस्तानचे प्रधानमंत्री असते, तर मग बोलायला पाहिजे होतं. तरी सुद्धा व्यक्ती हयात नसल्यावर बोलल्या जात नाही आणि जिन्नाविषयी कधीच वाईट बोलत नाही आपला सध्याचा प्रधानमंत्री. कधीच बोलत नाही. जिन्नाचा विषयी काहीच वाईट बोलत नाही. त्या मुस्लिम लीगची स्थापना असेल काय, ते पाकिस्तानची निर्मिती असेल काय, जिन्नानं प्रधानमंत्री पद घेणं असेल काय, प्रधानमंत्री पदाची लालूच जिन्नाला लागलेली होती काय, याविषयी आपला प्रधानमंत्री तथा भारतीय जनता पार्टी नावाचे पक्ष काहीही जिन्नाविषयी वाईट बोलत नाहीत. वाईट बोलतात फक्त यांच्या टार्गेटवर असतात. नेहरू ठीक आहे, प्रधानमंत्री होते, दुसरा प्रधानमंत्री एका पक्षाच्या दुसऱ्या पक्षाच्या प्रधानमंत्र्याला म्हणा. महात्मा गांधीजींना काय टार्गेट करायचं या लोकांना? महात्मा गांधीजी तर स्वतः वैष्णव होते ना. रात्रंदिवस रामाचं नाव त्यांच्या तोंडामध्ये होतं, यांच्या तर कधीच नसते. मग त्यांना का वाईट म्हणायचं होतं? पण नाही. त्यांना गोळ्या घातल्या यांनी. गोळ्या घातल्या, हत्या केली, खून केला महात्माजींचा खून आणि आता म्हणतात आम्ही वध केला. हरामखोरांनो, वध कोणाचा म्हणतात कळतं का तुम्हाला? आणि महात्माजींचा एक राष्ट्रपित्याचा यांनी खून केला अक्षरशः आणि आपल्याला शिकवतात, की आम्ही लई चांगलं काम केलं. यांचे जेव्हा शिबिरं असतात ना, तेव्हा बारीक-बारीक, छोटे-छोटे लेकरं सांगतात, की हे महात्मा गोडसे की जय म्हणायला लावतात शेवटी, जेवायला बसलं की. म्हणजे इथपर्यंत यांची मजल चढलेली आहे. खुनी हत्यारा माणसाचं जर समोर हे महात्मा लावतात आणि त्याचा विजय असो म्हणत असतील, तर मग यांची विचारधारा माणसाने पाहिली पाहिजे. मुस्लिमांची सुद्धा हिंमत होणार नाहीये, खुनी एखाद्या माणसाचा विजय असो म्हणायला. करत नाहीयेत. म्हणजे किमान त्यांची तरी आहे देशभक्ती थोडीफार, पण यांची तर अजिबात नाही. डायरेक्ट खुनी माणसांचा. आता आपण 2 चेहरे पाहिले. की हे कपाळाला टिळक सुद्धा, कुंकू सुद्धा आमिर खान लावतात आणि डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलामची देशभक्ती तर सांगायलाच नको, म्हणजे वर्णनही करता येणार नाही आपण आणि त्यांच्या शांत स्वभावाचं, देशभक्तीचं. आपण आता यांचे चेहरे पाहू काही हां, यांचे. हे म्हणतात ना, कपाळावर टिळा असेल तरच त्याच्यासमोर झुका किंवा तरच त्याच्याकडून खरेदी करा किंवा त्याच्याशी मैत्री वगैरे करा. आता हे मैत्रीचे यांचे विषय पाहू आपण. कपाळावर टिळा असला म्हणजे किती विश्वास ठेवला पाहिजे. सध्या जसे आपल्या देशासाठी महात्माजी गांधी तसेच मसाजोगचे गांधीजी म्हणजे संतोष भाऊ देशमुख यांची हत्या करणारे सगळे चेहरे समोर घ्या तुम्ही आणि असा एकही चेहरा नसेल की ज्याच्या कपाळाला टिळा नाही, कुंकू नाही. त्यांनी तर गळ्यामध्ये माळी सुद्धा घातल्यात काही-काहींनी. म्हणजे त्यांच्या कपाळाला कुंकू पण आहे. आता त्यांची पूजा केली पाहिजे का आपण त्या लोकांची?
पूजा केली पाहिजे आणि ते सगळे यांचे कार्यकर्ते आहेत हां, यांचे सत्ताधाऱ्यांचे. हे सत्ताधारी जे आहेत ना आता, हे या सगळ्यांचे कार्यकर्ते आहेत. सगळेच्या सगळे या सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते आहेत. आज जे वंदे मातरमच्या नावाने यांची आग, 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 आग उठलेली आहे ना सगळी, पेटवलं आहे ना यांनी, हे सगळे यांचे कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यांच्या कपाळाला टिळा आहे. त्यातला सगळ्यात जास्त फरार असणारा एक म्हणजे कृष्ण आंधळे. त्याचं नाव कृष्ण आहे आणि त्याच्या कपाळाचा टिळा बघा केवढा आहे. पण कार्य मात्र क्रूर आहे, क्रूर. कार्य कसं आहे? क्रूर आहे त्या त्या लोकांचं आणि त्यांनी अक्षरशः गोडसेंनी जसा राष्ट्रपित्याचा खून करावा, तसा यांनी मसाजोगचे असणारे त्यांचे ग्रामपिता आणि त्यांचा खून केला संतोष भाऊंचा आणि म्हणजे काय आता काही दिवसांनी हे असंच म्हणायला लावणार ना, जसं गोडसेला हे महात्मा गोडसे म्हणत आहेत, हे कीर्तनं करायचा प्रयत्न करत आहेत, मंदिरं बांधायचा प्रयत्न करत काही दिवसांनी संतोष भाऊंचे जे हत्यारी आहेत, ते आंधळेसारखे हरवलेले, म्हणजे हरवले म्हणजे अजून यांना सापडलेच नाही ना ते. यांच्या मनाने आता ते हरवलेत, अजून शोधच ना त्याला. तर असे जे आंधळेसारखे ते हत्यारी आहेत सगळे, त्यांना सुद्धा हे महात्मा म्हणायला समोर भागच पाडणार आहेत लोकांना. त्यांच्यावर सुद्धा हे कीर्तनं करणार आहेत आणि संतोष भाऊंना असं जसं महात्मा गांधींना वेगवेगळे हे दूषणं देतात, तसं संतोष भाऊंना हे दूषणच देणार आहे. पण आपण आहोत ना डोळ्यासमोर, जोपर्यंत आपण हयात आहोत, तेव्हा आपण खरं काय आणि खोटं काय हे सांगत राहतो. तत्कालीन जनतेचं सुद्धा तसंच होतं. महात्मा गांधीजींना इतकं लोक का मानतात? गांधीजींच्या मागे इतकी गर्दी का होती? हेच कारण होतं. जसं की आपण आता संतोष भाऊंच्या मागे का राहतो? अगदी जनता या देशातली महात्माजींच्या मागे तशीच राहिली. या जनतेने वंदे मातरम सुद्धा म्हणलं आणि येथील हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पारशी सगळे एक होते आणि सगळ्यांच्या समोर टार्गेट एकच होतं, की ब्रिटिशांना इथून पळवायचं आहे. ब्रिटिशांना हाकलायचे. इथे त्यांना धर्माधर्मात भांडून तुकडे नव्हते करायचे एकमेकांचे आणि धर्मामध्ये अ, एक सगळं आंधळं नव्हतं बनवायचं लोकांना. लोकांना डोळस बनवलं होतं पूर्वी महात्म्यांनी, देशभक्तांनी, राष्ट्रभक्तांनी आपल्या आणि हे आंधळं बनवत आहेत. एवढाच फरक आहे. आज आपण मुस्लिम बांधव म्हणतात का न म्हणतात, आता काही कट्टर म्हणत नसतील, पण काही मुस्लिम बांधव हे वंदे मातरम म्हणतात. त्यांच्यातलाही कट्टरपणा आणि व्यापकपणा आल्यानंतर सगळेही म्हणतील, जर विरोध नाही केला आपण, तर म्हणतील एक दिवस आणि देशावरती सगळ्याच धर्मांचं प्रेम आहे आणि जर यांना वाटत असेल, की देशामध्ये मुस्लिम नसलेच पाहिजे, तर यांनी तसं नियोजन करून दाखवावं मग कमीत कमी आणि सध्या आता आपण याच्यावर एक डिटेल व्हिडिओ घेऊ, की सगळे देश, धर्म, जाती या पृथ्वीवरती कशामुळे आहेत आणि त्याची आवश्यकताही निसर्गाने का ठेवलेली आहे, याच्यावरती आपण पुनश्च एकदा डिटेल भेटूयात. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.